बीड जिल्ह्यामध्ये एक दुर्दैवी अशी घटना घडली ती केज तालुक्यातील जे इसुपडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील ही घटना आहे। एका चिमुकलीवरती अवघ्या 3 वर्षाच्या चिमुकलीवरती अत्याचार करण्यात आले आणि तो अत्याचार म्हणजे नातलग आजोबा आहेत त्या आजोबांनीच त्या मुलीवरती अत्याचार केल्याची घटना घडली आहे। यामुळे बीड जिल्ह्यात आता हळहळ व्यक्त केली जाते। मी या कुटुंबियांसोबत आहे, त्या मुलीच्या आईसोबत आहे आणि आजी देखील आहेत। काय म्हणणं आहे, काय घटनाक्रम होता आपण तो जाणून घेऊया। काय घटना घडली होती ताई आणि काय झालं होतं, पोलिसांनी काय मदत केली? माझी मुलगी साहेब 3 वर्षाची आहे। तिला जेव्हा 8-9 महिने झालते का त्यावेळेसपासून ती होते तेच म्हणायचे मला मुंग्या चावल्या असत्या आणि मी म्हणायचे रोज रोज कशा मुंग्या चावल्या। तिचं वय 1.5 वर्ष पूर्ण होईपर्यंत थोडं वाढलं ना, मग ते सूज ते यायची बंद झाली आणि ते चालू झालं। मग ते 1-2 वेळा मला पण म्हणलं ही कुंकू ते लिपस्टिक वगैरे सगळं लावती खेळती, मग तेच असं काय की म्हणून दुर्लक्ष केलं। बऱ्याच वेळा असं झालं आणि ती थोडी तिच्यावर जास्त दबाव आला त्यांचा, ती त्यांना भेट होती म्हणून ती मला सगळं बोलत होती पण तेवढं सांगत नव्हती की मला बाबा असे करते। मग ती एक दिवशी अशी म्हणली की मम्मी, मग त्या दिवशीपासून आम्ही त्यांना लक्ष ठेवलं पण कधीच त्यांना दिसू दिलं नाही। 5 ते 6 महिने आम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवलं ते असं करतात म्हणून, पण त्यांना ते ओपन होऊ दिलं नव्हतं। आणि मग त्यानंतर आता लय जास्त दिवस झाले होते। मग ह्या महिन्यामध्ये गेलेल्या महिन्यामध्ये 16 तारखेला, आता कोणता महिना चालू आहे ह्याच्या कालच्या महिन्यामध्ये 16 तारखेला ते आम्ही त्यांच्यासोबत भांडण केलं। हे तूच केलंच असं, हे दुसऱ्यांना केलं नाही म्हणले। मी तिचा आजोबा आहे, मी असं कसं करण। मग आमचे जास्त भांडणं झाले। भांडणं झाल्याच्या नंतर मग आम्ही म्हणलं पोरगी डायरेक्ट सांगते की ह्यांनाच केलं म्हणून, ते म्हणतात की मी नाही केलं। मग ते म्हणले हो मीच केलंय, तू काय करणार आहेस, तुझा कोर्ट कचेरी काय करते, आता फक्त हे केलं दाखवतो बोल। हे जे कृत्य केलंय घाणेरडं हे कोण होते? ते आजोबा होते, माझे वडील होते आणि त्या मुलीचे आजोबा होते सख्खे। यामध्ये आता त्यांना अटक झालेली आहे, यामध्ये पोलिसांनी काय कारवाई केली? ते कारवाई काय केली सर ते मला समजत नाही। म्हणजे आता तुमची या प्रकरणामध्ये आता काय मागणी आहे, काय शिक्षा व्हायला पाहिजे? त्यांना फाशीची सजा जरी दिली तरी त्यांची चिरफाड झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे आणि माझ्या मुलीला न्याय भेटलाच पाहिजे। तुम्ही तर आईकडे किती दिवसापासून आहेत, कधी आला होतात का सुट्ट्यामध्ये आला होतात? मी इथे माझ्या लग्न झालं 2022 मध्ये। मग मी माझ्या पतीजवळ 9 महिने राहिले। त्या टायमाला माझ्या 7 महिन्याचं बाळ पोटात होतं। मग आमचं भांडण झाल्यानंतर मी गावाकडे आले। मग 2 महिन्यामध्ये डिलिव्हरी झाली आणि मुलगी झाली मला। आणि ती मुलगी झाल्याच्या नंतर मी यायचं नाही बोलले, कारण मला त्यांना फसवलं होतं। माझ्या नवऱ्याच्या इथं मला हिचे पप्पा आहे का ते मुलगा बोलत होते म्हणून मी तिकडे नांदाय गेले नव्हते। हा सगळा घटनाक्रम आहे। आपल्यासोबत त्या मुलीचे आजी आहेत। काय प्रकार घडला होता आणि हे तुम्हाला केव्हा कळलं सगळं? ते जास्तीत जास्त ह्या 5-6 महिन्यामध्येच उघडकीस आलं। मग ते लक्ष ठेवायचं चालू केलं तर ते दिसूनच येऊ दिलं नाही कधी। मग दिसून नाही दिलं तर आम्हाला 3-4 महिने घराच्या बाहेर काढत होते, सकाळी संध्याकाळी। मग ते तसे दिवस काढून पुन्हा मग ह्या संस्थेवर आला आपलं हुडकीत इथं राहिलं। मग आता पोलिसांमध्ये तक्रार गेली, आरोपींना अटक केलं, मग आता काय मागणी? मागणी जेवढी कडक सजा होईल तेवढी हो जा जी असेल ती। ते जे आरोपी आहेत ते तुमचे कोण आहेत? ते माझे पती आहेत। हा सगळा प्रकार आहे जो अतिशय निंदनीय आहे आणि या छोट्याशा चिमुकल्यावरती वारंवार अत्याचाराच्या घटना केल्या। घरातल्या लोकांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला अनेक वेळा, पण ह्या घटना वारंवार घडत आल्या आणि त्याचा उद्रेक झाला आणि त्या नराधामाच्या विरोधामध्ये पीडित कुटुंबाने आणि पीडितेच्या आईने आणि आजीने तक्रार दाखल केली आणि त्यामध्ये आता पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आणि यामध्ये त्या आरोपीला आता अटक करण्यात आली आहे। आता पुढील जी न्यायालयीन प्रक्रिया आहे यामध्ये काय होईल हे पाहणं आता गरजेचं आहे। LS मराठीसाठी दीपक जाधव, बीड।